नाही जे केले पंढरी, नाही जे केले पंढरी, नाही जे केले पंढरी, नाही जे केले पंढरी. त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, समचरण, समचरण. योगयाग अनंत केले, योगयाग अनंत केले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले. त्याचे जाले पण, त्याचे झाले पण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, नारिकेचे समचरण, नारिकेचे समचरण. म्हणे विठ्ठल पाये, म्हणे विठ्ठलाय, म्हणे विठ्ठल पाये, विठ्ठलाय. अनंत तीर्थे घडली पाये, अनंत तीर्थे घडली पाये, अनंत तीर्थे घडली पाहे, अनंत तीर्थे घडली पाहे. त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, त्याचे जाले पण. नदीकेची समचरण, नदीकेची समचरण, नारिकेची समचरण, नारिकेची समचरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 324व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि तीर्थे केली कोटीवरे तर नाही देखिली पंढरी, जवळ त्याचे ज्याले पण न देखीची समचरण, समचरण पाहत नाही तर त्याच्या जिंदगीला आग लागला. मग आपण तर समचरण भगवंताचे पाय दोन्ही समान ठेवलेले ते पाहत होतोच की, पण त्याचा अर्थ शाब्दिक वृत्तीनं नाही लावी पाहिजे. ते तर कोणी पाहिले, पण ते पाय कोणते, आणि मग जर ते पाय पाहिले नसतील ते लाक्षणिक अर्थानं, तर मग त्याच्या जिंदगीला आग लागो असं मला नाही. मग आपलं काल चाललंय शांती भीमातेरी भक्ती पंढरपूर प्रेम विटीवरी देखील देखी लागे माय, देखील देखी लागे माय, देखी लागे माय पंढरी पंढरी. नामारूपातीत नित्य सद इथे सदोदित जेथे विरे चित्त योगी यांचे. बरोबर आहे. दुरीना जवळी त्रिपुटी वेगळा आणि बरं काय केशव भेटला नामा म्हणे असं. हा, आणि हे खरं पंढरपूर अभिप्रेत. किंवा दुसरा एक अभंग आहे पाहावं, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा होते नाही, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हती चराचर पंढरपूर म्हणलोच की, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. बरोबर आहे की नाही? हा, कारण आणि ती मी पाहिली पंढरी आहे, ती मी पाहिली हा, ही पंढरी आहे. ही अभंगाचं काढा मी कळेल तुम्हाला. हा, अशी पंढरी आहे बरं, अशी चंद्रभागा आहे बरं, आणि असा विटेवर उभा देव आणि त्याची ती पाय पाहायला पाहिजे. हे सगळं लक्षण आहे हो. आणि लक्षणेचे अर्थ असतात म्हणून त्या अर्थ साधारण लोकांना ते लागणे शक्य नाही. म्हणजे कसा लावावा, जेव्हा होते चराचरण तेव्हा होते पंढरपूर. हा, अशी अविनाश पंढरी आहे.
आणि ती सुदर्शनावर धारण केली देवानं पांडुरंगानं विष्णूनं, आणि ती महादेवानं काशी त्रिशूळावर, तिकडं महादेवानं त्रिशूळावर धारण केली ती काशी, आणि इकडे विष्णूनं सुदर्शनावर धारण केली ती पंढरी. असे हे दोन क्षेत्र महत्वाचे. दक्षिण पंढरी, उत्तरेला काशी. शैव धर्मामध्ये काशी श्रेष्ठ, आणि काशी श्रेष्ठ आहे, आणि पंढरी वैष्णवामध्ये श्रेष्ठ. असं गणित. चला आपलं चाललंय शांतीचे प्रकार. शांती, शांती भीमातीरी ना, अंडरुंग पाण्या काठावर आहे. शांती रूपी भीमा आहे हो, आणि तिच्या काठावर ही उभा आहे. शांती भीमा तीरी आहे ना. मग शांती ती तामस शांती नगण्य, राजस नगण्य, सात्विक साधनेत बरी. साधना करताना सात्विक शांती साधकाकडे आपल्याला असायला पाहिजे. आणि विचारानं क्रोधाला घोटून कोणावर अन्याय आपल्याकडून झाला, विचारानं आपण क्रोधाला घोटायचं, आणि विचारानं क्रोधाला घोटून ते अन्याय होऊ द्यायचा नाही किंवा अनर्थ होऊ द्यायचा नाही. हो, असं वागलं तर ही साधक शांती. साधक शांती थोडीशी कामाची आहे. ते नाव आहे सात्विक शांती. ती कामाची आहे, साधकाला हिताची आहे, पण ती नाही. सिद्ध शांती, तिचंच नाव आहे ब्रह्मशांती, आणि तिचंच नाव आहे निर्गुण शांती. कोणती शांती? काम क्रोध सलोभता तेत निश्चेषणा तळे चित्ता, त्या नाव ब्रह्मशांतता जाण सर्वथा ऋषीवरा. महादेव अगस्ती संवाद. कोणाचा संवाद आहे? महादेव अगस्ती संवाद. हे ऋषीवरा अगस्ती, तुला मी सांगायलो महादेव म्हणून राहतो. रामायणामध्ये येऊ. काम क्रोध सलोभता. काम गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे, आणि लोभही तिने गेले पाहिजे. बरं काय? काम क्रोध सलोभता जेथ निश्चेष नातळे चित्ता. त्या अवस्थेवर गेल्यावर काम क्रोध लोभ हे राहत, त्या नाव ब्रह्मशांतता, त्याला म्हणतात ब्रह्मशांती. काय? आणि जाण सर्वथा ऋषीवरा. ऋषीवरा नाम अगस्ती, हे तू जाणून घे असे महादेव सांगायले अगस्ती ऋषीला. हे लक्षात ठेवा. हा, त्याचं नाव आहे ब्रह्मशांती. अंगी वचन उमटती ठसे. नाही का महाराजांनी अभंगात वर्णन केले? उमटती ठसे ब्रह्मशांती अंगी वचन. आहे ना, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. मला वाटतं अर्थभूता द्यावे अन्न नाही, त्या अर्थभूता द्यावे दान का, खरे पुण्य आणावे. है ना. कोणार्थे सज घडो, लाभ जोडो महाबुद्धी. है ना. हा, उमटती ठसे ब्रह्मशांती अंगी वसे. असं काहीतरी आहे. ते ब्रह्मशांती हिला म्हणतात ब्रह्मशांती. अशी ब्रह्मशांती. आणि मला वाटते ती क्वचित लोक ऐकत म्हणल्यापेक्षा ह्या लोक ऐकत. कोण्या लोक ऐकत? तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांच्याकडे काम क्रोध दोघे हा काढिले बाहेर, हो, शांती क्षमा घरी राहावी. वा, बरोबर आहे. शांतीपतीवरचे झाले परिणयन, काम संतर्पण निष्कामता. शांतीरूपी पातीवरती बरोबर लग्न झाले नाही भाऊ. शांती एक बायको, मुक्ती एक बायको, विरक्ती एक बायको, भक्ती एक बायको. हा किती? हा, पहिली रुगड्यावाली. मग आपल्या किती झाल्या का आता बसतो? शिकवा सोडायची. ती सोडल्याशिवाय ह्या एगोसत नाही बरं काय. त्या कशा ठेव हिला भेटत काही नाही, हिला भेटतच त्या नाही, खरंच भेटत. हिचा जोपर्यंत मोह सुटत नाही तोपर्यंत त्या जवळ येत नाही. जरी भक्ती होणी वरी चित्तात आहे का, वरी नाम परमंत्र. जरी भक्ती होऊन वरी चित्तात आहे का, त्याच्या चित्ताला भक्तीनं वरण केलं म्हणजे वरण म्हणजे करणं का, पाणी करणं. जरी ज्ञानेश्वरी होई ना, जरी भक्ती होणी वरी चित्तात आहे, आपल्या चित्ताला भक्तीनं वर्णन करावं म्हणजे वर्णन करावं. आपल्या संग भक्तीनं लग्न करावं. त्याच्या पुढे बरं काय,
मला वाटते काहीतरी हे रे गुणकुसुमाची माळा घेऊन या मुक्ती बाळा मुक्ती बाळा वैराग निरपेक्षाचा गळा घेऊन वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन शीत पाणी हो ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले हो गुणकुसुमाची माळा भाऊ सद्गुणाची माळ घेऊ हा कोण मुक्ती बाळा घेऊन या मुक्ती बाळा मुक्ती बाळा गुणकुसुमाची म्हणजे गुणरूपी फुलांची माळ घेते आणि गुणरूपी सद्गुणरूपी फुलाची माळ घेऊन ही मुक्ती बाळा कोणाच्या गळ्यात येते हार घालायला वैराग्य निक्षेपाचा गळा घेऊन शीत पाणी वैराग्य रूपी महात्मा कोणी असेल त्याचा गळा हुडकीत हिंडते ही मुक्ती बाळा हो तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आणि आता दिवस चारी आता हे दोन झाले हे काय भक्तीनं वर्णन केलं आणि हिनंही वर्णन केलं मुक्तीनं विरक्ती दया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले आहे का विज्ञानेश्वर दया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले काय व्यक्तीचे पाणी ग्रहण झाले कुठे त्याच्या पूर्वार्ध काढीचा काय तेव्हा ज्ञानेश्वर देवाला वाचत नाही तुम्ही कापसन डोक्यात हे काही मला माहिती आहे की तू काय कवा एक बार सकाळ देवपूजा करून पुन्हा काय पुस्तक हातात घेतोस का तू बघ विचार त्याला काय करायलो बैलाची वरण कडी करायलो काय करायलो तर शेण काढायलो हे ऐकू येते कवाय म्हणलं का नाही कोणाच्याही कामात बिझीच असते कवा म्हणला नाही महाराज ग्रंथ वाचाय तुम्ही गाथा वाटेला असं कोण म्हणला तेव्हा फोन लावला का नाही हेच ऐकावं लागते तू नाही का खरं का खोटे विचार कोणाचा कोण आहे रे पोराचा का सुनाचा का बायकोचा का आपला कसं झालं रे नवतर कोणाचा लक्ष होतं ना कमी तर मला डोंग गेला आणि म्हातार कोणा उलट होऊ देऊ नका खरं तर जवानपणी माणसं इकडे येते आणि म्हातार पण तिकडे असं झालंय तुम्हाला बी मानिका राम तुला बी अरे मानिका कट केलं ढोर पहिलं त्याला विचार बघा कसं गेलं पोराच्या संसारात असंच असते तुम्ही काय म्हणायचं संसार व्हायला असते नाही रे मला काय म्हणायचंय आपलं सुटलंय आपलं झालंय पोरं करते तुम्ही बघून घ्या आणि आपले आपण आता चिंतन करावं हे करून येऊ जाते यायला यायचं हे कळत नाही हे सदा विचार सागर तिथे काय म्हणते काय विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही कसं पाहता हे कुठं मला हेच म्हणणार आहे कसं झालं यायला म्हणजे काय डोक्यात बस ना काय म्हणालो महाराज जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाली हा विरक्ती बरोबर लग्न लागलं विनायक भाऊ मुक्ती भक्ती विरक्ती आणि शांती पतिवर्ते झाली परिणयन अशी शांती अंगात आली ब्रह्मशांती आणखीन ब्रह्मशांती कशा म्हणतात ते काल ओवी दिलतील तुम्हाला ते आपलं प्रमाण अभंगातलंच होतं नाथांच्या होते माझ्या लक्षात होत ते की काय म्हणलो होतो मी आपलीच दारा जरी टेके विचारा तर क्रोधाचा थारा अंतरे नाही स्वतःची बायको आणि ती परदार घेऊन परपुरुषाची रममान कळलं याला काय भाड खाऊ नाही हा लाच खाऊ नाही पण तिचं वागणं पटत नाही तरी पण नको तिला मारलं तर ते हनन घडत आणि यालाही मारलं तर त्याच काय करायचं जे आपण कर्म करतो तेच करायला पण क्रोध थोड्या अंतकरणात आला न पाहिजे ब्रह्मशांतीचं लक्षण सांगायचं कोणतं लक्षण आहे हे ब्रह्मशांती आपलीच दारा नाथांचा अभंग जरी टेकी विचार तर क्रोधाचा थारा अंतरी नाही त्याच्या पुढचं चरणात आपले ते धन तस्कर नेता जाणं दयाचे ते मन उद्विग्न नव्हे बघा काय आपलं धन आहे चोरायला नेलं डाका पडला की नाही आपलं हे बरं का हे केस आहे ते मनात थोडे तळमळ वाटली नाही जाऊ द्या त्याच्या नशिबात असं ते जाऊ द्या असं असं वाटावं असं वाटावं ज्याच्या चित्ताला वाटतंय त्याला ब्रह्मशांती म्हणायची विनायक भाऊ अशी जगात हसतील का माणसं हायतन असतील काय हायतन असतेत माणसं अजिबात नाही आपला तो पुत्र हा आपला पुत्र वधून जायचा शत्रू शत्रू मोहाचा पाजरून नेत्री नाही मोहाचा पाजरून नेत्री नाही
आपला पोरगा विनायक भाऊ हो हो दुसऱ्या दुश्मनाने येऊन खतम केला, बरं मारला. थोडा मोह झाला नाही, डोळ्याला पाणी आलं. आलं नाही. त्याचं आयुष्य संपलं, त्याचं आयुष्य संपलं. दारातील थाप नेला, चतुर्न मारलं त्याला, त्याचं आयुष्य संपलं. पहिल्या जन्माची दुश्मन काय, पण डोळ्याला मोहाचा पाजर आला नाही. नाही. तू आयसा जे होशी हा या मोहा ते सांडीशी हो मग वैराग्य मानसी संचरे वा हा हा मग मग निष्कळंक गहन गहन उपजेल आत्मज्ञान आत्मज्ञान त्याने निचाडे होईल मन अपेक्षे तुझे. वा पार्था तुझे हो निचाळ होईल मन. हो मोहाते सांडीशी, मोहाला टाक अर्जुना, आणि मोहाला टाकल्यावर निष्कळंक घन उपजेल आत्मज्ञान. मग निचाळे होईल मन पार्थ. अर्जुना तुझं निचाळे मन होईल. आणि अर्जुनाचं मन निचाळ झालं होतं. अभिमन्यूला मारलं त्यावेळेला कृष्ण परमात्मा अर्जुन त्या दिवशी कुठे गेले ते सप्तताळी युद्ध करायला. म्हणजे पब्लिक लय होते हो. 8 लाख शेवटी पब्लिक काय थोडी नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा 10 लाख सोहळा आहे. 8 लाख 10 लाख माणसाला माणूस गवसत नाही. गवसत आहे का? सकाळपासून संध्याकाळ उचललं तर तिकडे शेवट होत नाही त्या दिंडीचा. कुठवर बी पब्लिक, कुंकड बी पब्लिक, कुंकड बी पब्लिक. आंघोळ करायला तडाकला जा कुठे माणसं असतील की नाही. इथं तर 40 लाख गणित जात आहे. ते एक एक वीर वाढवी जातात आणि तुम्हाला वाटते 60 लाखाकडे गणित चालले. किती 60 लाख पब्लिक आहे त्या कुरुक्षेत्रावर. तर अक्षरजी गणित आम्ही केलेले नाही. ते काही पेन कागद घेतले, लिहून घेतलं. त्या नाव काही इतकी सैन्याची मिळवणी, त्या नाव एक अक्षिणी संख्या बोलिली पुराणी महामुनी वेद महामुनी श्री व्यासे. असं पुराणामध्ये व्यासांनी त्या गणित काढले की एक अक्षिणी एवढ्या सैन्याच्या तुकडीला म्हणतात. त्याच्यात वर्णन आहे 21,670 रथ, 21,670 हत्तीस्वार, 65,300 घोडेस्वार, आणि मला वाटतं 1,09,000 पदांचे असले ते गणित आहे. आणि ते गणित तेवढं तुकडी झाली की काय होते ते एक अक्षिणी. आणि असल्या अक्षिणी 18 होत्या दोघाच्या. 18 अक्षिणी मोठं सैन्य. आणि मग ते वेळ लागत नव्हता. दिवस दिवस संध्याकाळीच मुक्कामाला आल्या एकमेकाच्या भेटी व्हायच्या गडीवर जा नाही. ते इळवर ते तिकडल्याकडला युद्ध करायला कुठं पळीला आणि आपण युद्ध करायला सोन पेटला. काय मिळालं लागलं तितकं लांब होती पब्लिक. ती कोण द्यायचे आणि कोणी घ्यायचे. त्याचे 7 द्यायचे 11 अक्षिणी. त्यांनी त्याचे बकळ होते देवडे. देवडे म्हणजे 1.5 7 1.5 6.5. आता घरी धरा ना एक एकाचे पाडे दळही याचे आंधळ म्हणून लागलं ना. जर विचार केला तर आमच्या पोराचं सैन्य 1.5 जास्त आहे. संजया कोणा विजय मिळेल. त्याला वाटलं माझ्या पोराचं सैनिक 1.5 जास्त आहे. पुन्हा महान मोठे मोठे वीर माझ्या पोर आहे पुणे. असं त्याचा एक अंदाजा होता कोणाचा. हा मा तुझे ज्योतिष कैसे आम्हा तर गमे ऐसे तर मा तुझे ज्योतिष कैसे. म्हणजे आम्हाला असं वाटायला पण तुझं काय म्हणणं आहे किंवा भविष्य सांग. त्यानं सांगितलं बरोबर येतो योगेश वळतो कळलं एकंदरीत. आता ते सप्तताळी युद्ध करायला अर्जुन कृष्ण गेले. आणि इकडं द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह. आता द्रोण म्हणजे काय सेनापती महाराज. त्याला काय महाराज 1 नंबरचा वेळ आहे. कशी सैन्याची रचना करावी. हो पुन्हा कोणी नाही फुटली पाहिजे शत्रू सैन्याला. अशी ती कोंडी केली महाराज. काय सांगायचं चक्रव्यूह. आता तिकडं चक्रव्यूह भेदणारा कोणी नव्हता. हे मी आलं मोठे जैन काय धर्मराजाला फळकन पेट. आता ह्या चक्रव्यूहाला भेटायचं कोण भेटी. अर्जुन नाही. अर्जुन सप्तताळी युद्ध करायला नाही. मग काय करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते अभिमन्यू उठला. म्हणला आता मला परवानगी द्या. अर्जुनाचा पोरगा म्हणजे प्रति अर्जुन स्वतः ते अभिमन्यू प्रति अर्जुन आहे महाराज. प्रति अर्जुन मला फक्त मोकळी द्या म्हणला. मी हे चक्रव्यूह भेटतो. धर्मराजाला नको वाटलं लागलं. तो एकटं पोरग आहे. चक्रव्यूहात पाठवायचं. ती कोंडी फोडणं अवघड आहे. नाही मला मोकळी द्या. त्यानं बळजबरीने आज्ञा मागितली. परवानगी मागून शिरलं. श्रीरामाला ते महाराज काय म्हणतात चक्रव्यूह त्यानं घेतलं. आणि श्रीरामाला काय युद्ध करू लागलं. एकटा वीर दुर्योधनाचं पोरलं तर वाद करूच तर मारलं.
दुर्योधनाचा पोरगा. काय नाव दुर्योधनाच्या पोराचं? लक्ष्मण. वा, गुरुजीच्या लक्षात आहे हो. लक्ष्मण उडाला टोळ्या गणित. दुर्योधन बोंबरू लागला, पोरग मेलं ते. उडाला. असे वीर उडवायला हाय एक एक वीर हैराण करू लागला. महाराज ऐकत नव्हता अभिमन्यू, पण 6 वीर एकत्रित आहे. द्रोण, अश्वत्थामा, असे बडे बडे वीर, कृपाचार्य आणि पुन्हा तुमचा हे कर्ण सगळे एकत्रित आले आणि ह्याला कोंडीत गोष्टीला पोराला एकटं पोरग आणि महारथी वीर एक झाले आणि त्याला लय 6 जण होते. मारलं, खाली पाडलं. आता ते मारणार होते, पण पहिल्या बी लाथा मानल्या. कोणी? लाथा तुडीकडे म्हणा, त्याला 13 लाख मारलं. डोळ्याला पाणी लागलं, काय करावं. मी खाली पडल्यावर लाथा हाणायची काही गरज नव्हती, मी तर पडलोच ना. असा अभिमन्यू खेळ करू लागला. आता इकडं हाहाकार उठला पांडव सैन्यात. अभिमन्यू मेला, खतम झाला, वीर गेला. धर्मराज हे पांडव सगळे रडू लागले, शोकाकुल झाले. काय करते रडण्याकडे बोलू, काय उपयोग नव्हता. महाराज टिकून त्याच्याकडे अर्जुन आला. त्याला तिकडं वाटून खरं आलं. अर्जुनाला अभिमन्यू मरण पावलं. चक्रव्यूहाचा गेला, ते मरण पावलं. अर्जुन म्हणला आयुष्य संपलं. युद्धात वीर गतीत मेला आणि आयुष्य संपलं. कृष्ण परमात्मा जवळजवळ आले म्हणजे अर्जुना रड. रडू नको. ती म्हणला रडू नको. आता माहित आहे रड. ते मोहाचा थारा अंतही नाही. का ब्रह्मज्ञान झालेलं आहे महाराज. मोहाचा थारा अंतरी, मोहाचा पादरच येत नाही डोळ्याला. रडू नाही. ते म्हणजे काय कमाले. 700 श्लोक सांगितले कुरुक्षेत्र उभं राहून. आता किती दिवस झाले तरी 10-12 दिवस झाले नाही तर त्या विसरलो का काय ब्रह्मज्ञान नाही म्हणले. अरे आयुष्य संपवलं त्याला मारावंच लागते. हो, आणि कोण मारणार आणि कोण मारणार आहे हे मला सगळं उलगडले. म्हणून मला मोह नाही गेला. तुला कळत नाही म्हणजे रडावं लागतंय. अरे माहित नाही. लोक म्हणते काय निष्ठुर बाप आहे, जन्म दिला ह्याला रडू नाही. याच्यासाठी तरी पोरग मेल्या. तू म्हणजे बाप आहे, मी त्याचा मामा. हा करून जाऊ. हाय का हे नकलीच आहे. हे नकलीच आहे. आणि ह्याला म्हणते लीला विग्रही. काय तुका कसा आहे लीला विग्रही तुका आहे. तसेच कृष्ण परमात्मा लीला विग्रही आहेत महाराज. त्याला रडायला सांगितलं आणि हे उभे राखून रडले. आणि मग अभिमन्यूकडे जाऊन समजूत काढली. या डोळ्याला पाणी आला. अर्जुनाला काय वागा तुला मारलं. तर त्यावेळेला कृष्ण परमात्मा लागले काय अर्जुना काय आता काय वारला अभिमन्यू. ते म्हणत आता मला मरणाचं काय नाही, मी धारा तीर्थात मेलोय, युद्धात मेलोय, तुम्ही खेद करू नका, माझं चांगलं झालं. पण मला एक दुःख आहे, मी पळल्यावरही जयद्रथाला आता मारायला पाहिजे नव्हती. तर त्यानं अन्याय केला, जयद्रथाला हात मारले. त्याबद्दलचा खेद वाटतो. हिला की अर्जुना प्रतिज्ञा केली आजच्या दिवसात दिवस माळेपर्यंत जयद्रथ मारेल करण्यात आगली कास्ते घेऊन पडत अशी प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा देवाना पुरी केली. पुढचं सांगणे नको. पोरगा मेला तर रडू आलं का नाही आलं महाराज. या नाव काय म्हणले कोणती शांती. अहो इकडे बघा कबीर महाराजांचं आपल्या कबीर महाराजांचं बघा. कबीर महाराज ब्रह्मशांती कबीराकडे. कोणती शांती ब्रह्मशांती कबीराकडे. कबीर महाराजांच्या घराला जेव्हा तुकाराम महाराज हे सगळे महात्मी महाराष्ट्रीयन संत गेले. तीर्थयात्रा प्रसंगामध्ये काशीला सगळे संत गेले. मग काशीत कोण ओळखीचं घर कबीर. चला कबीराच्या घराला ज्ञानबा तुकाराम गेली दिंडी. दिवस मळता अगोदर 4-5 वाजता आले संत. काय कबीर महाराजांच्या आनंदाला पारावर. तेव्हा काय मोबाईल नव्हती घेऊ सोयी करायला आणि साय करायला सुरू करायला. आई काय दिंडी आली ज्ञानबा तुकाराम बसा बसा बसा. तवाळे बवाळे टाकले घरी बसले व्यवस्थित. काय वाटलं की संत आले घरात तोची दिवाळी. तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी. हा किंवा गंगा आली आम्हावरी संत पावले ते करी नांगोळी. आनंद वाटला. हो
महाराज आता चहा पाणी झालं, गोड पाणी, पण जेवाय करायला कुठे? जेवाय करायला आहे सिद्धार्थ नाही घरी. हा? सिद्धार्थ नाही घरी. सिद्धार्थ नाही घरी. सिद्धार्थ नाही घरी. काय कोणी मिळलं बायकोला काहीतरी सोय हा? याला जेवायची काहीतरी सोय. आता काय घरी सोय होय? आणून डाळ काय नाहीच तर. पण ती गेली कोण? आपली पत्नी त्यांची. आणि वाण्याकडे, वाणे दादा आमच्या घरी पाहुणे आले, चांगले पातळ होते, डाळ तांदूळ घेऊन हे लागणार, तुमचे पैसे पुन्हा पाहुणे गेल्यावर याच्यावर सोय करून देते मला, जरा पैशाची अडचण आहे, तेवढं सामान दिलं होतं बरोबर द्या, आणि तुमची उधारी आम्ही नेऊन टाकू. बाई जरा सुंदर होती, कवी होती बायको. वाणी जरा बेकार होता, चावट होता. वाण्याकडे वाण्यानं त्याच्या बघितलं, त्याच्या त्या अडचणीचा फायदा वाण्यानं. वाणी म्हणला उदाहरण पादार काय टिपायची गरजच नाही. पटतंय का तुला? एक रात्र माझ्याशी संसार कर, तुला मी तांदूळ गहू लागत ते पीठ गूळ साखर फुकट देतो. काय लागतं त्याला फुकट देतो. तिनं सवय सांगली. ती काय बिचारी अपतिव्रता नव्हती, पतिव्रता होती, पण पाप पुण्याचं गणित लावलं. एक तर पहिली गोष्ट आहे संत जेवायला. ज्ञानेश्वर महाराजांची भिंत चालवलेली महात्मे, ज्यानं गाय जिवंत केली ते नामदेव राय, कळलं? एक एका होणे असे महात्मे आपल्या घराला येऊन उपाशी जर गेले तर ते जास्त पाप. त्यापेक्षा व्यभिचाराचं पाप कमी आहे. संत दर्शनासाठी जेवायचे तर आपण जेवण देऊ, पुढचा देऊन जेवील कसा निवाय, असा प्रश्न पडला. त्या बाईला किती बाई चांगली म्हणाली. आणि ती बाई म्हणली काय नाही वाणी दादा, मी हे काय करते, तुमचं सामान घेते नेते, स्वयंपाक करते, संतायला जेवू, आणि रात्री 12च्या दरम्यान. आता एवढं करायला 12-11 वाजते, बरोबर आहे की नाही? कुठाना करणं, चढणं, तांदूळ हे काय बऱ्याचशा गोष्टी, आणि हे सगळं करून 11-12 वाजता मी माझ्या विश्वास ठेव. ते म्हणलं काय नाही, तुझ्या विश्वास आहे, संताचं घर आहे तुमचं, तुम्ही गबाड वागत नाही, हरकत नाही. दिलं कोटडं बांधून दिलं, डाळ तांदूळ हे गहू हे सगळं आणलं बरं काय, पीठ पूठ सगळं, स्वयंपाक झाला सोडून. कबीर महाराजांनी विचारलं कसं काय, कुठून आणलं, उधारी काय असं? ते म्हणजे उधार नाही, ते देणं गेला उधार, मी स्वतःला घाण आणि हे शरीर घाण ठेवून एक रात्रभर हे जेवण देऊन हे आणले. कबीर महाराज म्हणजे हरकत नाही, संत जेवाय होईल, काय करायचं, त्याचा पाप की पुण्य त्याचा नाही विचार, पण आपले महात्मे जेवायलेत ना हे महत्वाचं, कळलं? त्याचं काय विचार. असं म्हणले तू जेवण दिली शेती पुरी कर, आपलीच दारा घरी टेके क्रोधाचा थारा अंतरी किडूभरवी नाही, वाण्याचा राग आला नाही, आणि बायकोन असली कसली जेवण दिली, असला राग आला नाही. समय निवडला का संत जेवायले हे म्हण. जे बुद्धिवाचा काय हो, तो माते आसरुनी खाय, हो, तो निषेधही उपाय कर्मे करू. हो, काही कर्मे करू दे. हा, निषेधात्मक कर्म केली, हे कर्म का चांगलं आहे का? पण ते प्रसंग उचित आहे ना, ते नाविलाज आहे. आणि त्याच्याशिवाय ते महात्मे जेवायला काही नव्हतं घरी तर काय करणार होते गरीब माणसं, म्हणून हे करावं लागलं, होकार द्यावा लागला. आणि महाराज स्वयंपाक करत होते, असा स्वयंपाक केला सुस्वादिष्ट, त्याला काय ते लागल ते दिलं वाण्यानं, मस्त स्वयंपाक. आणि संत जेवले, मस्त जेवले. इथं भजन पूजन ज्ञान आहे तो करणार, हे नामदेवराय हे तुमचे जमीन नागा सावता मारा कोरा कोरबा काका सगळे एकावर एक बळी होते, त्याला काय नाही. सगळे जेवण खावणं व्यवस्थित झाले. कबीर महाराजांनी त्याला पानाची उडे आणि सगळं बापाच्या बाजारे. आता चलून चलून आलेले लोक आहेत ना, मग घोंगड्या पांगड्या काही चट्या बोरगे टाकले, झोपा झोपा महाराज झोपा. मग झोपायला तयारी झाली, झोप. पाऊस तो पडलाय, चिखल झाला रस्त्यानं, तेव्हा काय रोड नव्हते. कबीराच्या काळामध्ये फार जुना आहे ना, 700 वर्ष 800 वर्ष, मग ते चिखल झालेला आहे. त्या दुकानात राहता जायचं, त्या बाईला पावसात थेंब थेंब बारीक बारीक चालू आहे, असा विचार. हे झोपले सगळे लोक. मग ती म्हणली आता 11 वाजता इथं
12 वाजता यायला तर मी जबान केली मी जाऊ का ते म्हणले तू जाशील एकटी पावसात हे होईल तिथं नुसता चिखल झालाय अवघड त्याच्यासाठी मी तिथपर्यंत येतो. कोण म्हणले? कबीर महाराज. खरं तो महाराज. आणि मग ते जिथं जिथं हे तिथं तुझे पाय भरले तर पुन्हा आणखी दुकानात पाणी धुवायला फुटले पुन्हा आणखीन अवघडच्या दुकानात बेदाड होईल असंही मनाला वाटलं. कोणाच्या? कबीर महाराजाच्या. आता त्यांना सामान दिले एवढे महात्मे जेवले बिचाऱ्याच्या सामान्यामुळं आणि त्याचा तरी काही आनंद द्विगुणित व्हावा की कशाला हे असं असं वाटलं. कोणाला? कबीर महाराज. जिथं नाला होता आणि त्या नाल्यातून पाय तिकला फसायचे होते असं उलगे तिथं कबीर महाराजांनी तिला खांद्यावर बायकोला आणि त्या नाल्यातून पाय न भरून देता पलीकड आणि पलीकड दुकानाच्या जवळ नेऊन सोडल्या रातामध्ये तू बघ रात्रभर राय पहाटे उठून सकाळ लोक मी चालू आले. कबीर महाराज आले आणि ती बायको आली. ती बायको आली की वाणी जागा होता येते का नाही अजून पुन्हा मै सामान घेऊन गेली असं काही वाटत असेल त्याला म्हणजे जागा होतं कामात तुला नाम भय म्हणाल लज्जा त्याला काय भय लज्जा आहे का ते जागच होतं टपत बसलं होतं तेवढ्यात ही आनंद वाटला. आली म्हणला इमानदार आहे इमानदार आहे सामान घेतले नेले ती खेळायला आली आनंद वाटला. आला ये बघितलं पायाला उलसा बिटी कोण नाही असं ते म्हणला कशी काय तू कोण्या रस्त्याने आली ते म्हणजे दुसरा रस्ता कोणता इकडे हेच रस्ता आणि तिथं नाल्यात इतका चिखल झाला पावसामुळे कशी काय आली ती म्हणले म्हणजे मालक आले होते त्यांनी मला त्या चिखलातून खांद्यावरून पलीकडे सोडलं म्हणून मी पाय न भरल्यामुळे आले नाही की रोड पाय भरले असते तर त्यांनी मला आणि सुरक्षित राहा जावं असं म्हणून सोडलं. महाराज काय भगवान परमात्मा बुद्धी बदली ते म्हणतात की देवच बुद्धी बदलणार आहे की नाही. ज्ञानवाराच्या महात्म्यावर जीव घातली नाही भाऊ आणि हे महात्मे क्रोधाचा थारा अंतरी लवलेस नाही रागात काहीच नाही रागच नाही ब्रह्मशांती अंगी कळलं. देवाला मन बदलावं लागलं त्या दृष्टाचं. ते म्हणला ज्या बाईचा नवरा संत जेवण्यासाठी तिला डोसक्यावर सोडतंय आणि राग करीत नाही ते माणूस नाही. ते कोण असला पाहिजे? महात्मा. महात्मा आहे ते माणूस. हो आपण या बाईला स्पर्श करू नये. हजार जगात काय विषय नाहीत का काय कळवतनी जगात कमी आहेत काय हिला भ्रष्ट करायचा आपण पतीवर केला अशा पतीवर त्याला भ्रष्ट करणं आपला गुन्हा होईल आणि आपल्याला नरकाला जावं लागलं. त्याचा तिथं कामच गेला नाही तिथून कामच संपला. कोण्या निमित्तानं संताला झगटला का लोहा परिसाची लागत आलो होते पालटे ती काळी माते भेटी पुन्हा कैशी येणं केलं प्रकारे संताचा संबंध आला की परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. परिवर्तन झालं त्या दुष्टाच्या अंतकरणाचं आणि ती दुष्टाचं अंतकरण चकपार फजील ते म्हणला माते मी तुला म्हणून म्हणतो सामान दिलं ते त्या सामानामुळे कोण जेवले? संत जेवले. संत जेवले माझ्या सामानाचं सार्थक झालं आणि तू माझी बायको नाहीस माझी आई तिथं पाया मस्तक मला एकच आता फक्त तुझ्या नवऱ्याच्या पायावर घाल आणि मला कृतार्थ मुक्त कर. तुझा नवरा माणूस नाही देव आहे असा म्हणला. महाराज तिच्याही डोळ्याला पाणी आलं. वाणी दादा मला हे होकार का द्यावा लागला की महात्मे घरला आले महाराष्ट्रातले आणि असे लांबून आलेले महात्मे ज्ञानेश्वर आता एक एकाचं जर चरित्र पाहिलं तर एक एक प्रतिसृष्टी निर्माण करतील दुसरी अशी शक्ती ज्यांची आहे. असे महात्मे आपल्या गावाला आपल्या घरला आले आणि एवढे महात्मे येऊन उपाशी जायले तर मग या देहाला करायचे का म्हणून मी तुम्हाला नावेला होकार गेला आणि माझ्या नवऱ्यानं ते सहर्ष स्वागत केलं त्या होकाराचं. ते काही म्हणले नाही की आणून सोडलं आणि तुमच्या अंतकरणात परिवर्तन झालं हे देवानं तुम्हाला बुद्धी सद्बुद्धी दिली. हरकत नाही मी घरला जाते तुम्ही लेकरू मी आई आहे आणि उद्या सकाळी ते महात्मे वाटला होता आणि तुम्ही या आणि महात्म्याच्या पाया मस्तक ठेवा.
माझा नवरात आहे, पण ज्यांनी की दगडाची भिंत चालवली ते ज्ञानेश्वर महाराज त्याच्यात आले. कळलं? बाल योगीराज महाराज टकळावाने झोपत नाही घेतली त्यानं. आता टकळा कशाचा लागलाय? संत भेटीत आधी टकळा कशाचा होता? विषयाचा. एकाएकी इतकं पालट पडला होता. हो, म्हणून संतांचा महिमा काही वेगळाच आहे. झटक्याला बदल होते बघा. तो कामू सर्वथा जाय, हो, दयाचे आत्मतोषी मन राहे, मन राही. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाय. वा वा वा, तो स्थितप्रज्ञ होय पुरुष. ते स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञेशी का भाषा म्हणतात ना, हे स्थितप्रज्ञ. महाराज पाठ तुटला वाणी ध्यास लागलाय संतात. आंघोळ केली, देवपूजा केली, लपली, पटकून गेला. पटकून गेल्या कबीराच्या आधी पाया पड. तुम्ही माझी पिता आहे आणि ती माझी तुमची पत्नी, माझी माता आहे. मला सर्त करा, स्वीकार करा. त्याला हे बाईनं सांगितलं होतं ना कबीरला आधीच की काही वाण्याने केलं नाही. मला लेप माय म्हणला आणि जाय म्हणला. कबीर महाराज म्हणले बरी देवानं सोबत देव बिचारायला. तो भट्ट झाली नाही आणि ते भट्ट झाला नाही. आणि पाठ आल्यावर कबीर महाराजांनी कृपा केली. घोर करू नको म्हणजे तुझ्या गावात नाही राहा. या ज्ञानोबाईच्या पाया पडल्या, सगळ्या संतांच्या पाया, सगळ्या संतांच्या पाया. आणि मग ज्ञानोबाईंना सांगितलं महाराज आमच्या घरी जेवायला काय. हे वाणी दुकानदार शेठजी यांनी दिलं आणि यांच्या अन्नानं तुम्हाला काय जेवायला. मला आता ज्ञानोबासारख्या अन्न खाल्लं का वाण्याचं? ते वाणी साधारण राहील का? मुक्त केला, मुक्त केला. आणि म्हणजे असा दुष्ट जरी असला तर त्याला सुष्ट करण्याचं सामर्थ्य कोणात असतं? संतांमध्ये. आणि मग आपलीच दारा विचारा जरी टेकली तर क्रोधाचा थारा अंतरी नाही. याचं नाव आहे ब्रह्मशांती. याचं नाव काय? ब्रह्मशांती. ही ब्रह्मशांती आहे. त्याच्या पुढच्या चरणात काय? आपुलेचे धन आपुलेचं धन, तस्कर नेता जाण, जयाचे जयाचे मन उद्विग्न उद्विग्न नव्हे. धन आपलं चोरून नेलं चोरायनं तरी मनात उद्विग्नता आली न पाहिजे. बरं काही चित्ताला चंचलता झाली न पाहिजे. अरे धन धन नश्वर आहे आणि चोरायनं नेलं त्याचा वापर तरी चोर त्याच्यासाठीच करतील ना. आपण जे वापर करणार आहेत काही पीठ गुड बांधणं हे झाडणं काही शेत घेणं काय काय तसा धनाचा वेळी करतील ते चोरटे. काय व्हायले? जसे जोग महाराज म्हणले होते ना, जोग महाराज कीर्तन आले ते नगरला. आपले जोग महाराज त्या काळात हे नगर महाराज कीर्तन आले. आता कीर्तन आले की जोग महाराज बहुत सारे लोक येत होते. जोग महाराज आले, जोग महाराज आले. महाराजांचं वजन होतं आणि मग ते सगळे जमले. मग तो जोग महाराजांनी खिशात घड्याळ ठेवलं होतं. बनेल काढलं, आपलं शर्ट काढलं, आडकीलं, झोपले. संध्याकाळी कोणीतरी तिथल्याच माणसं सगळेच भक्त असतात आणि काही चोट्टे मदत असतात. त्याची बुद्धीच बेकार असते माणसाची, हलकट मूर्तीचे माणसं. ते एकानं घड्याळ त्यांच्या खिशातलं. तेव्हा घड्याळ दुर्मिळ होत. आजची गोष्ट नाही, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. घडी आहे आज घड्या किती उत आला. आज घडीवर कोणी मला तर घड्यात घालायचं का नाही? मोबाईल घड्या झाल्या का? घड्याचं कामच राहिलं नाही. तर त्या काळात घडी म्हणजे कोणापाशी तरी उगत तुरळ. जोग महाराज घड्या ते टाइम बघायला कीर्तनात किती वाजले किती हे एवढं ती घडी कोणतरी नेली. सकाळ उठले, आंघोळ पूजा केली, बघितलं शर्टात घड्याळ नाही. काय तेवढे काय नाही, इथं घडी ठेवली होती खिशात. कपाट्यानं खुर्टीला ठेवली की बघा बघितलं बरं नाही 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 म्हणले. बरोबर आहे शर्टातच होती पण कोणीतरी नेली. हा मग ती बिघडली कार्यकर्ते. इथं कोण आलं? रात्रभरून कोण कोण? हे के साहेब आले, हे आले, बालू आले. निघतो महाराज निघते. कोण कोण आले? भंडारे आले. आणि ती माहीत असते इतक्या माणसातला नाही नाही ओळखू येत नाही. ह्या माणसाला असं बालून होणार नाही. आता मी म्हणतो ना हे बालू चोरी करायचा नाही. घरून झाली ठोकतो तो म्हणतो. हा महाराज इथं महाराज आले असे घड्या न्यायच्या काय करायचं मला. महाराज दुसऱ्याला घेतील का आपल्या गावाला? लाज वाटाय भाई. कोण कोण येतात त्यांनी झटतीच घेऊ आला. जोग महाराज मला इकडे
येण्यासाठी काय करायले धरती घ्यायची त्याला मारायचं हे करायचं आणि ते करायचं आणि ठोकायचं काय कळत नाही तुम्हाला म्हणजे अरे ज्या घडीचा वापर मी करणार होतो कशासाठी टाइम बघण्यासाठी ते नेणारासाठी वापर कशासाठी करेल आणि मग काय बिघडलं त्यानं टाइम बघितला कांड्या बघितला अजिबात नाही कोणाला म्हणू तर नकाच आणि म्हणू बी नका आणि काही तर रागात देऊ ना आला का काही थोडं तरी वाटलं का उजवीनं झालं का गाड्या नेलं म्हणून आहे का नाही मग आता ब्रह्मशांती थोडाही राग नाही त्याच्याबद्दल खेदच नाही वाटला धन्यला का नाही एक इष्टच आहे ती गरिबी त्या काळाला खूप किंमत असेल ना त्या मानानं खूप मूल्यवान वस्तू आहे ती पण नेली ते काही नाही अशी कितीतरी उदाहरण देता येतील महाराज नाथांची याच्याकडे नाथांच्या घरचे भाणे नेले होते महाराज तो ना तुकाराम महाराजांची माहिती नेली नव्हती का काही वाटलं का तुकाराम महाराजांना हा इकडं बघा काशीला तुळशीदास महाराजांच्या घरचं सामान्य नेलं चोटी आली येऊन होती कोंबडी चोरटी तुकाराम महाराज चोरटी तसेच झाले हो महाराज नाथांच्या घरच्या चोरट्याला सुद्धा तसं झालं आंधळे झाले पण नाथ महाराजांना हात फिरला की आणखीन दृष्टी आली आणि नाथ महाराज म्हणले बाबा तुमची दृष्टी देवाला झालेली होती तरी पण हे सामाईन घेऊन जा ते म्हणजे महाराज सामाईन नगच काहीच नाही महाराज नाथांना सुद्धा त्याचं काही वाटलं नाही तुकोबारायला वाटलं नाही तुळशीदासजी महाराजांना काही वाटलं नाही 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 ही ब्रह्मशांती या लोकांकडे अजिबात नाही जो महाराजांना तसंच वाटलं घड्या नेली का नेवल्या काही वाटलं नाही मला आणि वाटतच नाही त्याचं नाव आहे नेवल्या नेलं ना नेलं जाऊया आपलं नव्हतं ते जण असं म्हणायचं असलेली चला त्याच्या पुढं आपलाच पुत्र हो अबोलेश्वरी शत्रू हो मोहाचा पाजर नेत्री नाही नाही वा त्याच्या पुढं आपलेचे शरीर हा गाजिता परणारे हो शांतीचे घर चळवणी दी शांतीचे घर चळवणे बघा हे नाही भाऊ हो आपलं शरीर आहे हो त्याची विटंबना केली आपल्या शरीराची काय केली विटंबना. विटंबना हो पण शांतीचा बरं काय शांतीला सण नाही बसला पाहिजे उद्या बघू शांतीला सण आणि बसला नाही हे उदाहरण तुम्हाला देता येते शरीराची विटंबना केली उलटे तुकोबाराय म्हणले विटंबो शरीर होत का विपत्ती परी राहो चित्ती नारायण शरीराची विटंबना काय शरीर नश्वर आहे याचा कोण विचार करणार आहे याला काय शेण लावलं काय आणि गु लावला काय दोन काढावं झालं एवढंच कदरी म्हणलं का? हा कदरी आणि हा त्याची ब्रह्मशांती महाराज त्याला थुकले अंगाव लोक त्या कदरीवच्या पण कदरीव काही म्हणला का नाही हे ब्रह्मशांतीचे लक्षण आहे बरं हे अभंगच आहे कशाबद्दल ब्रह्मशांतीबद्दल याचा विचार केला करू आपण ब्रह्मशांती खरी महत्वाची बरं का गायवर